आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे। सोनं तस्करी प्रकरणामध्ये DRIनं ही मोठी कारवाई केली आहे। 5 कोटींहून अधिक किमतीचं सोनं आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत। भाजप पदाधिकारी अजित आचरेकर नावाच्या व्यक्तीसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। अजित आचरेकरनं काही महिन्यांपूर्वी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। मात्र आता 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि इतर मुद्देमाल जप्त करत विमानतळावर भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत। ऋतिक, कोण आहे हा भाजप पदाधिकारी ज्याला सोनं तस्करीमध्ये अटक करण्यात आली आहे? नक्कीच आपण बघतोय की अजित आचरेकर नावाचा हा व्यक्ती आहे। भाजप पदाधिकारी आहे तो आणि कामगार संघटनेचा तो अध्यक्ष आहे। आणि त्याच्यात आपण बघतोय की त्याला थेट सोन्या तस्करीच्या आरोपाखाली DRIने पकडलेला आहे। तो एकटाच नाहीये, त्याच्यासोबत अन्य 5 जण जे देखील आहेत त्यांचं देखील भाजपसोबत कनेक्शन असल्याचं समोर येतंय। मात्र DRIने ही काल मध्यरात्री कारवाई केल्याचं पाहायला मिळते। हा सोनं घेऊन जे आहे तो तस्करी करण्याचा आरोप याच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। जवळपास 5 कोटींहून अधिकच्या सोन्याच्या मुद्देमालासह याला अटक करण्यात आलेली असून एकंदरीत रवींद्र चव्हाणांसोबतचे त्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे। विरोधी पक्षाकडून देखील याच्यावरती टीका सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच ऋतिक, धन्यवाद या माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप पदाधिकाऱ्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आलेली आहे। सोनं तस्करी प्रकरणामध्ये DRIनं ही मोठी कारवाई केली आहे। ऋतिकनं दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अजित आचरेकर याचा भाजपात प्रवेश झालेला होता। मात्र आता 5 कोटींपेक्षा अधिक किमतीचं सोनं आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत। या संदर्भात संजय राऊत यांनी देखील ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय। राऊतांनी काय ट्विट केलंय ते आपण पाहूया। रवींद्र चव्हाण यांचं वागणं आणि बोलणं राज्याच्या संस्कृतीला कधीच शोभणारं नव्हतं। कोकणातील निवडणुकींमध्ये पैशांचा अतिवापर केला, जिल्हा बँकही त्याच पद्धतीनं ताब्यात घेतली। इतका पैसा येतो कुठून हा प्रश्न होता, उत्तर काल मिळालं। अशा शब्दात संजय राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय। मुंबई विमानतळावर त्यांनी संघटनांमध्ये हस्तक्षेप केला, इतर संघटना फोडून वर्चस्व निर्माण केलं, गुंडांच्या टोळ्या तयार केल्या। इतकंच नाही तर आता त्याच लोकांना गोल्ड स्मगलिंग प्रकरणामध्ये DRIनं अटक केली आहे। हे प्रकरण गंभीर आहे, चौकशी झाली तर पैशाचे स्रोत उघड होतील, असंही संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। फोटोतील व्यक्तीला देखील DRIनं अटक केलेली आहे। महाराष्ट्र यांच्यामुळे नाचला आहे। फडणवीस आता तरी गंभीर व्हा, अशा शब्दात संजय राऊत यांनी रवींद्र चव्हाण आणि भाजपवर जोरदार निशाणा साधलाय।